नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी SP म्हणजे चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न परीक्षेला कसे असतील यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि कोणता आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे याची माहिती जाणून घेणार आहोत। तर प्रकरण 1 आणि प्रकरण 2 जे आहेत, संस्थात्मक वित्त व्यवस्थेची ओळख प्रकरण 1 आणि प्रकरण 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, या दोन्ही प्रकरणांना एकूण 25 गुण आहेत। म्हणजे ही दोन्ही प्रकरणं जरी आपण चांगली केली तर आपण अंतर्गत गुणांसह सहज पास होऊ शकतो। याच्यामध्ये 17 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत। तर आपण याचा काय अभ्यास करायचा, नेमकं काय वाचायचं याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया। आणि यामध्ये सुद्धा 25% रिड्यूस झालेला अभ्यासक्रम सोडून आपण उरलेल्या भागांवरती आपण चर्चा करतोय। SP OC हे विषय स्कोरिंगचे आहेत, जे आपल्या इंग्लिशमध्ये किंवा आपण ज्या आपल्याला अवघड वाटणाऱ्या विषयामध्ये स्कोरिंग करू शकत नाही त्या विषयांचं स्कोरिंग SP आणि OC मध्ये केलं जातं। आता यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला करायचा चांगला अगदी मनापासून, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व। त्यानंतर त्या प्रकरण 1 मधलाच स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा किंवा खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा। यापैकी एक प्रश्न तुम्हाला 5 गुणांसाठी विचारला जाईल। आणि या प्रकरणामध्ये एक फरक आहे, फरक स्पष्ट करा, जो 4 गुणांना विचारला जाणार आहे, स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल। तर फरक करताना जर तुम्ही त्यावर परिणाम करणारे घटक वाचले, पाठ केले तर आपला फरकामध्ये सगळ्या प्रश्नांचा अभ्यास होऊन जाणार आहे। आणि प्रकरण जे 2 आहे, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, यामध्ये आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्न परीक्षेला लिहायचा आहे। तो प्रश्न असा असणार आहे, यापैकीच एक प्रश्न असणार आहे, भाग म्हणजे काय, भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। त्यानंतर भाग म्हणजे काय, म्हणजे भागांची व्याख्या तुम्हाला लिहायची आहे। जसं भाग म्हणजे कंपनीच्या अधिकृत भाग भांडवलातील लहानात लहान हिस्सा, अशी तुम्हाला माहिती लिहायची। आणि भागांचे प्रकार स्पष्ट करा, तुम्हाला इथे प्रकार सविस्तर स्पष्ट करायचे आहेत। त्यामध्ये समहक्क भाग, अग्रहक्क भाग, समहक्क भागांचे प्रकार, अग्रहक्क भागांचे प्रकार, तुम्हाला पूर्ण भागांचे प्रकार स्पष्ट करायचे आहेत। किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल त्यातलाच, समहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। आता सर्वांना माहिती की समहक्क म्हणजे ज्यांना अग्रहक्क भागानंतर लाभांश आणि कंपनी विसर्जन समय भांडवलाची परतफेड ही सुद्धा अग्रहक्क भागानंतर केली जाते, अशा भागधारकांना, अशा भागांना समहक्क भाग असे म्हटले जाते। आणि या समहक्क भागांना मतदानाचे आणि दैनंदिन व्यवस्थापनात सहभागी होण्याचे प्रामुख्याने 2 हक्क प्रथम असतात। आता इथे आपल्याला त्या समहक्क भागांचे प्रकार आहे स्पष्ट करायचे। त्यानंतर अग्रहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये आणि प्रकार, इथे तुम्हाला भागांची जशी वैशिष्ट्ये आणि प्रकार वाचायची तशीच समहक्क भागांचे सुद्धा तुम्हाला वैशिष्ट्ये आणि प्रकार अभ्यासायचे, अग्रहक्क भागांचे सुद्धा वैशिष्ट्ये आणि प्रकार अभ्यासायचे। आता त्यातला पुढचा प्रश्न आहे, कर्ज रोखे म्हणजे काय आणि कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये आणि प्रकार स्पष्ट करा। प्रकार दुसरा प्रश्न दिलाय मी। हे सगळे प्रश्न जर तुम्ही चांगले वाचले, लक्षात ठेवले तर तुम्हाला चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजे SPचा पेपर लिहायला काहीही अवघड वाटणार नाही। पूर्ण प्रकरणामध्ये भाग, कर्जरोखे, भाग आणि कर्जरोखे यांवरच आपल्याला पूर्ण अभ्यासक्रम आहे। कारण पुढे प्रकरण आहे कर्जरोख्यांची विक्री, भागांची विक्री, कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार, भागधारकांशी पत्रव्यवहार, त्यानंतर भांडवल बाजार, भाग बाजार, वित्त बाजार, हे सगळे भागांशी संबंधित प्रकरण आहेत। त्यामुळे तुम्हाला सगळे प्रश्न, 6 प्रश्न अतिशय चांगले करा, ज्याला आपल्याला 17 गुण तर सहज मिळणार आहेत। तुमचे इंटरनल मार्क्स आपण जर धरलेत 20 तर 37 मार्क आपले होतात, ते आपलं पासिंग सुद्धा या 2 प्रकरणांमध्ये आपल्याला सहज शक्य आहे। पण मी आधीच म्हटलं तुम्हाला की आपले विषय पासिंगचे नसून हे स्कोरिंग सब्जेक्ट आहे, त्यामुळे ते स्कोरिंग सब्जेक्ट म्हणूनच राहू देत। आता यामध्ये या 2 प्रकरणामध्ये लघुत्तरी प्रश्न सुद्धा विचारले जातात।
त्यामध्ये बंधपत्रांची वैशिष्ट्ये 4 गुणांसाठी आहे आणि जे प्रकरण 2 मधले जे फरक आहे यातला 100% एक तरी फरक हा येणार म्हणजे येणारच परीक्षेला. त्यामध्ये भाग व कर्जरोखे एक, समहक्क भाग व अग्रहक्क भाग आणि तिसरा मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल यापैकी एक फरक हा परीक्षेला तुम्हाला लिहायचाच आहे. या फरकांचा छान अभ्यास करा. पुढे मी तुम्हाला फरकांचा एक सेपरेट व्हिडिओ देणार आहे. प्रत्येक फरकासाठी तुम्हाला एक व्हिडिओ बघायचा आहे. लवकरात लवकर येत्या 2 दिवसातच तुम्हाला हे फरकांचे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला अभ्यासाला मिळणार आहे. आता आपण याबरोबर प्रकरण 3, 4, 5 खूप छान आणि छोटी आणि सोपी प्रकरण आहेत आणि या प्रकरणांचं वैशिष्ट्य म्हणजे 35 मार्काचे प्रश्न या प्रकरणांवर विचारले जाणार आहेत. 3 प्रकरणांवर या आणि 24 गुणांचे तुम्हाला प्रश्न लिहायचे आहेत. म्हणजे जर तुम्हाला वाटलं की 1, 2 नको 3, 4, 5चा अभ्यास करा तरी हरकत नाही, फक्त पास होण्यासाठीच. आता या 3, 4 मिळून कसे प्रश्न असणार आहेत तर 3, 4 मिळून मध्ये मी तुम्हाला प्रश्न दिलेत. भाग विक्रीच्या पद्धती स्पष्ट करा, भाग वाटपाच्या नियामक तरतुदी स्पष्ट करा, भाग वाटपाच्या सर्वसाधारण तत्वे स्पष्ट करा. हे 3 पैकी एक प्रश्न 5 गुणांना असणार आहे आणि या प्रकरणातला फरक जो आहे 4 गुणांचा यामध्ये सुद्धा यातला एक फरक हा तुम्हाला 100% परीक्षेला लिहायचाच आहे. हक्क भाग व बोनस भाग, भागांचे हस्तांतरण व भागांचे संक्रमण, प्राथमिक सार्वजनिक विक्री व नंतरची सार्वजनिक विक्री हे 3ही फरक नीट अभ्यासायचे. एकूण आपल्या अभ्यासक्रमात जेवढे फरक आहेत तेवढ्या सर्व फरकांचे तुम्हाला मी व्हिडिओ देणार आहे. आपल्या स्वतःच्या म्हणजे हे माझ्या विद्यार्थ्यांचं चॅनल आहे, याला कुठलंही नाव नाही आहे. या विद्यार्थ्यांच्या चॅनलवर याच्या आधी मी स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवलाचा तुम्हाला फरक दिलेला आहे. खूप मुलांनी जवळजवळ 9 ते 10 हजार त्यामध्ये व्ह्यूज आहेत. तर तो फरक एकदा पुन्हा अभ्यासा आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला मी आणखी व्हिडिओ देणार आहे. आता आपण यातलाच लघुत्तरी प्रश्न पाहूया 4 व 5 गुणांचे. यामध्ये लघुत्तरी प्रश्न आपण पाहणार आहोत जे 4 आणि 5 मार्काला विचारले जाणार आहेत. तर ते कोणते प्रश्न असणार आहे तर त्यातलं 1 कर्जरोखे विक्रीच्या तरतुदी स्पष्ट करा, 2 कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा आणि त्यामध्ये सेबीचे नियम आहेत ते सुद्धा जरूर वाचा. आणि यावर दीर्घोत्तरी प्रश्न जर विचारला गेला तर तो कसा असेल तर ठेवीच्या स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी आणि शर्ती लिहा. आपल्याला या पद्धतीनं प्रकरण 3, 4, 5 मिळून एवढ्या प्रश्नांचा आपल्याला अभ्यास केला तर आपल्याला या 3 प्रकरणांना 35 पैकी 24 मार्काचे प्रश्न आपण सहजासहजी लिहून आपण स्कोरिंगपर्यंत आपलं जे आपण स्कोरिंग करण्याचं ध्येय ठरवलेलं आहे ते सहज साध्य होणार आहे. आता पुढे आपण पुढचा मुद्दा अभ्यासूया. यामध्ये प्रकरण 6, 7, 8 आहे. तर प्रकरण 6, 7, 8 जी आहे त्यामध्ये सभासदांशी पत्रव्यवहार, कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार आणि ठेवीदारांशी पत्रव्यवहार. तर या तिन्ही प्रकरणांवरती तुम्हाला प्रश्न 7व्यामध्ये तुम्हाला 3 पत्रलेखन असणारे. प्रत्येकी प्रकरण 6वर 1 पत्र, प्रकरण 7वर 1 पत्र, प्रकरण 8वर 1 पत्र असे मिळून आपल्याला 5, 5 आणि 5 15 मार्क आणि 3 मार्क आपल्याला एक दुसऱ्या प्रश्नामध्ये समाविष्ट केले जातील. असे 18 मार्काचे प्रश्न या 3 पत्रव्यवहारांच्या प्रकरणांवर असणार आहेत. पैकी आपण 13 गुणांचे प्रश्न सोडवणार आहोत. साहजिकच त्या 13 गुणांमध्ये 2 पत्र 7व्या प्रश्नामध्ये आणि 3 आपल्या लघुत्तरी म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांमध्ये असणार आहेत. तर इथे मी तुम्हाला माहिती दिली अशी की प्रश्न क्रमांक 7 मध्ये प्रत्येक प्रकरणावर 1 पत्र आत्ता सांगितल्याप्रमाणे 3 पत्रे विचारले जातील. उदाहरणार्थ सभासदांशी पत्रव्यवहारावर 1 पत्र 5 गुणांचं, कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहारावर 1 पत्र 5 गुणांचं, ठेवीदारांशी पत्रव्यवहार 1 पत्र 5 गुणांचं आणि प्रश्न पहिल्यामध्ये बहुपर्यायी प्रश्नाचे 3 गुण येतील. म्हणजे प्रत्येक प्रकरणावर 6, 7, 8 वर 1 गुणांचा प्रश्न विचारला जाईल. म्हणजे तुम्हाला
या 3 प्रकरणामध्ये तुम्हाला असं वाटलं की एखादं प्रकरण आपण बाजूला ठेवू, 2 प्रकरणांचा आपण अभ्यास करूया, तरी चालण्यासारखं आहे. कारण तिन्ही प्रकरणातलं एक पत्र तर येणारच आहे. आपल्याकडे जर तुम्हाला असं वाटलं स्मार्ट स्टडीमध्ये एखादं प्रकरण आपण पत्रव्यवहार नको करायला, तर तुम्ही 2 प्रकरणांचा कोणत्याही तुम्हाला सोपे वाटणाऱ्या प्रकरणांचा तुम्ही इथे अभ्यास करणार आहेत. अनेक विद्यार्थी म्हणतात पत्रलेखन कसं करायचं आहे, तर याचंही आपण लवकरात लवकर त्याचं पत्रलेखन कसं करणार आहोत त्याचा तुम्हाला एक व्हिडिओ मी नक्कीच तुमच्या विद्यार्थ्यांच्या चॅनलवर मी अगदी अपलोड करणार आहे. आता प्रकरण 9 बघतोय आपण. प्रकरण 9 भाग पेढी पद्धती. इथे आपल्याला एकच प्रकरणाला 11 गुण आहेत. इथे विचार करायचा आहे, आत्ताच अभ्यासाला तुम्ही लागलेला आहात तर या प्रकरणाचा अभ्यास लगेच सुरू करायचा आहे. एकाच प्रकरणाला 11 गुण आहेत, 7 मार्काचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रश्नही खूप थोडेच आहेत आपल्याला. तर मग 11 मार्क आपले किंवा पैकीचे 7 मार्क हे आत्ताच कन्फर्म करून ठेवा. 7च मार्क असं नाही आहेत, तो आपलं कंप्लीट 1% आणि त्याच्यापेक्षा जास्त काही पॉईंट आपल्याला मिळवून देणार आहे. त्यातला पहिला प्रश्न, भाग पेढी पद्धतीचे महत्त्व, फायदे म्हणजेच लाभ स्पष्ट करा. भाग पेढी पद्धतीचे घटक स्पष्ट करा. हे 2 पैकी एक प्रश्न 5 गुणांना विचारला जाईल आणि याच्यामध्ये एक फरक आहे. 4 गुणांसाठी एकच फरक आहे, तो पाठच करा. डिमटेरियलायझेशन व रिमटेरियलायझेशन याला मराठीत भौतिकीकरण, अभौतिकीकरण असे सुद्धा म्हटले जाते. त्या प्रकरण 9 मध्ये काय वाचणार आहात हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. यानंतर आपण प्रकरण 10 बघूया. एकूण 12 प्रकरण आपल्या या अभ्यासक्रमामध्ये. प्रकरण 10ला सुद्धा 13 मार्क आहेत. तर मग मी आत्ता सांगितलं या 9-10चा सुद्धा आपल्याला लगेच अभ्यास करायचा आहे. आता सर्व बाकीची कामं बाजूला ठेवा आणि या अभ्यासाला लागा. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, लाभांशाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. लाभांशासंबंधी कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. लाभांश घोषणेसंबंधी कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. आणि चौथा प्रश्न, लाभांश वाटपासंबंधी कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. यापैकी एक प्रश्न 5 गुणांना असणार आहे आणि फरक मात्र हे दोन्ही फरक माझे विद्यार्थी पाठच करणार आहेत. यामध्ये 4 गुणांचे एक फरक, लाभांश आणि व्याज, आणि दुसरा अंतरिम लाभांश व अंतिम लाभांश. तुम्हाला हा फरक वाचायचाच आहे कारण यातला एक फरक हा 100% येणार आहे. मी ज्या ठिकाणी 100% म्हटले त्यातला एक फरक जरी केला तरी आपल्याला फरक 4 विचारले जाणार आहेत. पैकी 3 फरक आपण लिहिणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काय वाचायचे, कोणता भाग आपल्याला ऑप्शनला टाकायचं आहे हे तुम्हाला व्हिडिओ जर नीट पाहिला तर नक्कीच कळेल. आता आपण शेवटच्या प्रकरणांकडे वळतोय. प्रकरण 11 आणि 12. प्रकरण 11चं नाव वित्तीय बाजार आहे. प्रकरण 12चं नाव भाग बाजार आहे. दोन्ही प्रकरणं मिळून 14 मार्कांची प्रकरणं आहेत. पैकी 10 मार्कांचे प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत. त्यामध्ये साधारण 4 प्रश्न आणि 2 फरक आहे. वित्तीय बाजाराची कार्ये स्पष्ट करा. दुसरा, भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तिसरा, भांडवल बाजारातील साधने आणि भांडवल बाजाराचे प्रकार स्पष्ट करा. चौथा, प्राथमिक बाजारातील भांडवल उभारणीच्या पद्धती स्पष्ट करा. आणि या दोन्हींपैकी एक फरक तुम्हाला वाचायचा आहे म्हणजे आहेच, तो नाणे बाजार व भांडवल बाजार किंवा प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार. आणि अजिबात चिंता करायची नाही आहे, हे सगळे फरक तुम्हाला लवकरात लवकर माझ्या विद्यार्थ्यांच्या या चॅनेलवर तुम्हाला नक्कीच अभ्यासाला मिळणार आहे. आपल्या चॅनेलला कुठलंच नाव नाही आहे, त्यामुळे हे चॅनल फक्त आणि फक्त माझ्या विद्यार्थ्यांचंच आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. कारण तब्बल या आपल्या चॅनेलला 1.65K सबस्क्रायबर आहेत आणि कुठल्याही व्हिडिओमध्ये लाईक करा किंवा सबस्क्राईब करा असं म्हटलेलं नसताना सुद्धा विद्यार्थ्यांनी या चॅनेलवर विशेषतः अभ्यासावर अतिशय मनापासून प्रेम केलेलं आहे. त्यामुळे मी आज तुम्हाला या चॅनेलला माझ्या विद्यार्थ्यांचं चॅनेल असंच नाव देऊ इच्छिते. धन्यवाद अँड ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू.